नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या बहुचर्चित चित्रपटाच्या संगीत सोहळ्याच्या अनावरणाचं. आणि या चित्रपटातले अनेक कलाकार इथं आज उपस्थित आहेत आणि त्यात माझा मित्र समीर धर्माधिकारी, ज्याला मी अनेक वर्ष ओळखतो आहे, त्याचा सगळा प्रवास मी जवळून बघितला आहे. तर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईमधली तुझी जी भूमिका आहे ती तुझ्याकडनंच तू सांगावंस आमच्या प्रेक्षकांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मी या चित्रपटामध्ये विठ्ठल पंत करतो आहे. देह समाधी घ्यायला लागली कारण त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं हेच एक कारण होतं. कारण तेव्हाचे जे प्राचार्य म्हणता येतील किंवा जे होते तर त्यांनी ते सांगितले की बाबा तू संन्यासी आहेस, तू परत गृहस्थ आश्रमात आला आहेस, तर तुझ्या मुलांना जर शिकायचं असेल तर तुम्हाला दोघांनाही जलसमाधी घ्यायला लागेल. आणि तसं तर मुलांसाठी हसत हसत त्यांनी तो त्याग केला. तर आजच्या काळामध्ये हा त्याग मुलांना कळावा बेसिकली की आपले आईवडील खरंच आपल्याकडे काय करतात. खूप लांब गेल्यानंतर त्याचा विचार करण्यात अर्थ नाही आहे. तर आत्ता आहेत त्यांच्या जवळ राहा. जेवढं प्रेम ते तुमच्यावर करतात त्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न अशासाठी म्हणतात तुम्ही खरंच करू शकणार नाही, कारण त्यांचा जो जीव असतो तो अपार असतो. मुळात दिग्पालच्या वेगवेगळ्या चित्रपटातनं तू आपल्यासमोर आलेला आहेस आणि वेगवेगळ्या भूमिकातनं आलेला आहेस. तर दिग्पालनेच एका मुलाखतीत परवा एक वाक्य म्हटलं होतं की शक्ती आणि भक्ती या दोन्हीचे संस्कार आजच्या पिढीवर होण्याची गरज आहे. तर त्याला जोडून विचारतो की तुझी आणि दिग्पालची जी केमिस्ट्री आहे त्या केमिस्ट्रीबद्दल काय सांगशील आणि या संस्कारक्षम चित्रपटाविषयी. प्रत्येक चित्रपट दिग्पालबरोबर करताना एक नव्यानं काहीतरी शिकायला मिळतं आणि हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी म्हणतो त्याचे चित्रपट करायला मी शिकायला येतो आणि काहीतरी शिकून त्यातनं काहीतरी माझ्याकडनं कलाकृती होते. पण त्याला जो कॉन्फिडन्स असतो की नाही हाच करणार होतो, मी नक्की वाटतं आहे का तुला, हो हो म्हटलं की मी हो म्हणतो त्याला. तर मी परत एकदा म्हणेन की नव्यानं शक्ती भक्ती या दोन्हीचं पुन्हा शिक्षण घेण्यासाठी म्हणून त्याचं चित्रपट करणं होतं आणि तो मला शिकायला तयार असतो आणि मी शिकत असतो. आपण चित्रपटाला शुभेच्छा देऊया आणि तुलासुद्धा खूप शुभेच्छा. धन्यवाद. लोकांना सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, लाईक, सबस्क्राईब आणि रामकृष्ण. रामकृष्ण आणि माऊलींचीच कृपा आपल्यावर असावी अशी प्रार्थना करूया.